हाँ दमलो बाबा. केक खा ना. हाँ आई ये. अगं बघ. बस छान आहे. आशू डेकोरेशन भारी झालंय ना. ऑफकोर्स भारी होणारच ना. आपण दोघांनी मिळून केलंय ते. आपण हा हे बघ तू आणि मी जर ते केलं नसतं ना तर ते अजिबात झालं नसतं एवढ्या कमी वेळात. हो खरं तर आपण केलंय. काका बघू किती खुश होते ना. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल बघून मला असं झालं की आपण जे काही केलं ना घाई ते सगळं वर्थ आहे. मला तर त्या आधीच वाटलं. कधी? जेव्हा आपण दोघं मिळून डेकोरेशन करत होतो. तुला माहितीये मला ना एक गोष्ट जाणवली. काय? आपलं रिलेशन काही असलं तरी आधी आपण फ्रेंड्स होतो. तुला अजूनही वाटतं असं? हा म्हणजे बघ ना आपली मैत्री अशीच झाली होती की छोट्या छोट्या गोष्टींनी. मला मदत लागली तर तू मला मदत करणार, तुला मदत लागली तर मी तुला मदत करणार. याच तर गोष्टी आहेत. आशू तू मगाशी म्हणालास ना की आपण मिळून हे डेकोरेशन केलं. तुला सांगू का मला ना आपण हा शब्दच खूप भारी फिलिंग देतोय. खूप छान वाटतंय. ऐक ना आपण असंच छान राहूया ना. आपण मिळून एकत्र राहूया ना. आई देवदर्शनाला जाण्यापूर्वी तू ह्याच आशूला बघितलं होतंस का? आल्यापासून बघते मी. चांगलंच जमतंय दोघांचं. गेलाय आपला आशू आपल्या हातातून कायमचा गेलाय. आई आई मला ना सहन होत नाहीये हे सगळं. माझ्याने काही घडणार नाही आता. तू तू प्लीज तूच काहीतरी करू शकतेस. प्लीज काहीतरी कर. काय ग संपदा रॉकीचा फोन होता? हा अगं त्याला आज जरा जमणार नाही यायला तेच सांगत होता. वा चाळीतले टीचर दांड्या मारायला लागले. नाही ताई ते जरा त्याला वेगळं काम आहे त्याचं पर्सनल. बाय द वे शिवा हा तो म्हणत होता की सगळे तुझी वाट बघताय तिथे वस्तीत. कशाला? ऊट सूट काय आहे ग तिकडे? आज गोपाळकाल आहे ना तर दहीहंडी असते आमच्या वस्तीत. शिवा खरं सांगू ना तर या वस्ती या चाळी यांच्यामुळेच आपल्या परंपरा आणि संस्कृती टिकून राहिल्यात. काय बोलतोय? काय आहे त्या वस्तीत? काय कमी आहे सांगा ना. काका तुम्ही बरोबर बोलताय. आमच्या वस्तीत ना शिवरात्र एकदम जोरात असते. गणपतीची आरती आहे ना प्रत्येक घरात जाऊन अख्खी वस्ती करते माहितीये. दिवाळीचा फराळ तो प्रत्येक घरात जातो. आणि आमची नगमा आहे ना तिच्या हातच्या शीरकुर्मा तर अख्खी वस्ती अशी दाबून खाते आणि खूप कौतुक करते. आणि गोपाळकाला भाई त्याची बातच वेगळी आहे. म्हणजे वस्तीतल्या चौकात ना अशी हंडी लागते. 5-6 थर तर कुठेच नाही तो. आणि त्याच्यावर डबल एक्का. म्हणजे ग शिवा? म्हणजे सगळ्यात वर आहेत ना असे एकावर एक असे थर लागतात. आणि मेन गोष्ट कोण सांगणार ग? काय अजून? अरे बाबा ही आपली लेडी सिंगम आहे ना ही दरवर्षी स्वतः हंडी फोडते. काय? क्या बात आहे शिवा. वा दरवेळेस ना तुझ्याबद्दल काहीतरी नवीन कळतं आम्हाला.
बरं चल चल शिवा, आवरायला घे. तुला जायचं असेल ना वस्तीत, सगळे हंडी फोडायला तुझी वाट बघत असतील. कोणीही कुठेही जायची गरज नाहीये. अगं पण सीताई उर्मिला, ती आता या घरची सून आहे, वस्तीतली शिवा नाहीये. आठवतोय ना शिवा? आई अगं काय बोलतेस तू? तुझं ऐकते का ती? तिला जे पाहिजे ते ती करणारच. बघ ती नाही गेली तर मी सांगते ना तुला. नाही, सीताई म्हणतायत तर नाही जाणार मी. सीता, मला नाही वाटत शिवाने हंडी फोडायला जावं. आणि माझ्या मते आता तिलाही हे कळायला हवं. या घरची सून आहे ती, इतकं उथळ वागून कसं चालेल? पण ती यात चूक काय करते? प्रत्येक सणाचं एक पावित्र्य असतं, पण ते पावित्र्य आजकाल कोणी राखतच नाही. सणाच्या नावाखाली नुसता धांगडधिंगा चालू असतो, आणि त्यात आपल्या सुनेने जायचं का? हे बघ, आपली शिवा तशी नाहीये, आणि तिचे ते सगळे मित्रही नाहीयेत. विचार कर, शिवा तिकडे गेली तर त्या सगळ्यांना किती आनंद होईल, नाही? तुम्ही ठरवलेत ना, मग सांगा तिला जा म्हणून. मी तशी थांबवणारी कोण आहे? करा काय हवी ती मनमानी. एक मिनिट सीता, बघ सीता, तसं असतं तर मी बोलायला आलो असतो का? आत्ता बोलायला आलाय, त्याचा उद्देश तोच आहे ना. हे बघ सीता, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण शिवा हे सगळं आधीपासून तर करते. इतकी वर्ष करत आली आहे ना, मग आता ती देसाईंशी जोडली गेली आहे. देसाईंची सून आहे ती. हो, पण आपली सून इतरांच्या सुनेसारखी नाहीये. ती वेगळी बिनधास्त आहे. हे आपण स्वीकारायला हवं ना. ती आपली सून आहे हे तिने तरी स्वीकारलंय का? नाही, तसं असतं तर तिने असे वायफळ हट्ट केलेच नसते. हे बघ, आताही ती हट्ट करत नाहीये सीता. मीच कीर्ती मगाशी म्हणत होती ना, ते बरोबरच होतं. तुम्हीच तिला डोक्यावर चढवून ठेवलेले आहेत, आणि तेही विनाकारण. आपल्या घरची पूजा आहे, ती कोण करणार मग? आणि तुम्हीच म्हणत असता ना, तिला जबाबदारी दे, शिकू दे. मग आता काय झालं त्याचं? आपल्या घरची पूजा मी तिला करायला सांगणार होते, पण ठीक आहे. नाही, ठीक आहे, बरोबर आहे तू म्हणतेस ते. आपण तिला सांगूया जाऊ नको म्हणून. हॅलो. हेलो आशू, डिप्पर बोलते भाई. हा बोल डिप्पर. काय शिवाकडे काम आहे का? अरे नाही भाई, तुझ्याकडेच काम आहे म्हणून तुला फोन केला ना. माझ्याकडे बोल ना. जीजू, ते एक रिक्वेस्ट होती फक्त. ए, तू जीजू बिजू म्हणू नकोस हा मला. आणि रिक्वेस्ट कधीपासून करायला लागला तू? भाई दही अंडी आहे ना. मग अरे दही अंडी आहे म्हणजे दही अंडी आणि शिवा हे कॉम्बिनेशन वस्तीत असतात भाई. आणि शिवा नसेल ना यावर्षी वस्तीत तर मजा नाही येणार आहे दही अंडीला. ऐक ना बाबा, हे बघ मी काय म्हणतो, या वर्षी तुमचं तुम्हाला बघायला लागेल काहीतरी, कारण शिवाला परमिशन नाहीये घरून. अरे माहिती यार, ते म्हणून तर तुला फोन केला आम्ही. भाई तू बघ ना, काहीतरी कर ना. आशू, आता तूच काहीतरी करू शकतो. वस्तीतली दहीहंडी कशी होणार आहे आता तुझ्यावर आहे. मी काय करणार आहे बाबा? अरे अख्खी वस्ती शिवाची वाट बघते, आणि जर शिवा नाही आली तर हंडी फोडणार कोण? भाई आता तूच शिवाला पाठवू शकतो तर प्लीज भाई पाठव ना. यार प्लीज यार. एक जुगाड ना, मग वस्ती पूर्ण धमाल आहे. जीजू हम पे एहसान रहेगा आपका. मागे ये ना जरा आम्हाला. हे भाई आहे बाबा, झाले इमोशनल ढाचे देऊन सगळे. ठीक आहे, बघतो मी शिवाला वस्तीत कसं आणायचं. प्रॉमिस नाही करत आपण. अरे खूप खूप थँक्यू आशू. ते तुमचा आजा म्हणतो ना, दुआ में याद रखना, तसं दुआ में याद रखना, समजे? अरे यार, एवढे डायलॉग मारून त्यांना प्रॉमिस तर केलंय, पण आता
माझा हे कसं करायचं? एकीकडे आई आहे, एकीकडे ती अख्खी बस्ती थांबली आहे वाट बघत. अवघड आहे. दुआ में याद रखना म्हणे. तू काय अजय देवगण आहेस का? हे काय आहे? बैलगाडी. मी कधीच बसले नव्हते. हो का? एकदा बसूया आपण. तुम्हाला फक्त काय त्या गाडीला आधी बैल आणायला लागतील ना, ते जोडले की मग बसता येईल. ते काय आहे आतमध्ये? फुकलेलं गवत. फुकलेलं गवत नाही ग, गवताचा भारा म्हणतात त्याला, भारा. ओ हा, छान आहे. छान आहे की नाही? फर्स्ट क्लास. मग आज तू डोक्यावर घेऊन असं 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 चालत जायचं घरात. चंदनला सांगते ना, तो करेल व्यवस्थित. दुसऱ्या कामाला पाठवलं मी, त्यामुळे हे तुलाच करायला लागणार सुनबाई. अहो पण मी हे कधीच केलं नाही आधी. पण प्रत्येक कामाची कधी ना कधी तरी सुरुवात करायला लागते. प्रत्येक वेळेला तुला सांगायला पाहिजे का? आज सुरुवात करूया आपण. कठीण दिसतंय हो. काही कठीण नाही. असं उचलायचं, डोक्यावर ठेवायचं, तर असं असं करायचं. चालत 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 गाडी ऐकायला नाही काय? चला 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 या. अहो नाही, ते हे रुततंय हो सगळं. नाही थोडासा रुतत आहे, पण म्हणून लगे तो भारा टाकू नको. त्याची दोरी सुटली आणि सगळं इकडे तिकडे पसरलं तर सगळं तुला गोळा करायला लागेल. अवकाश होतं. नाही मी काय म्हणते, केस छान आहेत, खराब होतील हो. बरं बरं, अगदी बरं. तो काय माझी टोपी घाल. नको नको, टोपी खराब होईल. तू एक काम कर, ती ओढणी दे इकडे. अशी हातात घे. हा, आणि त्या ओढणीची ना अशी असं करून जिलबी करायची. ती जिलबी अशी डोक्यावर ठेवायची. हा, आणि मग ते उचलून त्याच्यावर टाक. ए इकडे काय कामधंदा नाहीत ना तुला? हे घे, तुला डोक्यावर ठेव. डोक्यावर ठेवायला मदत कर. चला निघा, चला. 1 2 3 निघा निघा निघा. आजच कामाला जायचं होतं या चंदनला. हा थेरडा आता गावातून रपेट काढेल. काय म्हणालेस? नाही काही नाही, जमतंय जमतंय. उत्तम. चला चला. वा, दुकानात जायचा फेरा वाचला. मस्त चहा होता. काय दिव्या? काय झालं? काय दिव्या विचारतो तू? तुला अगं मी आलो असतो ना दिव्या. मारते काय म्हणते? हे माझ्या नशिबात. चंदन येच तू घरी. सुहास, नेल पण खराब झालं असतं ना. अगं पण तुझा मूड चांगला होणार आहे. काय? गुड न्यूज आहे. ती शिवा या घरातून कायमची निघून जाणं हे ऐकणंच माझ्यासाठी गुड न्यूज राहिलंय आता. कळलं ना? मग आता असं समज की अशी आयती संधी तुझ्या समोर चालून आली. म्हणजे? अगं आता आशूला फोनवरती बोलताना मी ऐकलं. त्याला त्या शिवाच्या मित्राचा फोन आला होता. तो आशूला असं सांगत होता की काही करून प्लीज शिवाला दहीहंडीला वस्तीत घेऊन ये. आशू काय म्हणाला? तो काय म्हणणार विचारात पडला. म्हणजे आशूला शिवाबद्दल काहीतरी वाटतंय. मूर्ख माणसा, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. अरे आता त्याला असं वाटतंय त्याला मी काय केलंय? फार्म हाऊसला जायची काही गरज होती? तू म्हणालास, आणि मी तरी तुझं कशाला ऐकते ना, मला कळतच नाही. अरे मूर्ख, मी आशूकडून वचन घेतलं होतं. तो शिवाला या घरातून हकलवून लावणार होता. पण इथे आल्यानंतर काय बघते, काय चालू आहे, त्या दोघांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. आणि
ती शिवाय ना खूप चाप्टर मुलगी आहे. तिने बरोबर आशूला स्वतःच्या जाळ्यात अडकवलंय. झालं तुझं? तुझ्या लक्षात येते का हीच आयती संधी आपल्याकडे चालून आली आहे. काय बोलतोयस तू? नाही कळतंय का तुला तू काय बोलतोयस ते? अगं तुला कळत नाहीये. लक्षात घे, समजा आशू शिवाला वस्तीमध्ये दहीहंडीसाठी घेऊन गेलाच तर इकडे घरात सीताई केवढी चिडेल. ओ करेक्ट बोलतोयस तू. नाही आपण ना आता एक काम करूया. आपण दोघं दोन्ही बाजूने आगीत तेल ओतू. म्हणजे जे काही घडेल त्यात फायदा कोणाचा आहे? आपला. शिवा तो ओकेस ना? हा नक्की? पक्का. पक्का. बर, काय बघतेस तू फोनवर? नाही काय नाही. मला बघू दे. नाही बघू ग. हे फोटोज. वस्तीतनं दहीहंडी खूप भारी साजरी केली जाते. म्हणजे गणपतीत मिरवणुकीत नाचल्याशिवाय आणि दहीहंडीला थर लावल्याशिवाय सणांची मजाच नाही. आणि तुला मजा करायची आहे यावर्षी? पण सीताई नाही बोलल्यात ना. तुला काय वाटतंय? नाही नको उगाच लोचा होईल. काही नाही. लोचा? आपण बघू ना काय करता येते. तू सगळं का करतोयस माझ्यासाठी? पाहना गँगचा फोन आला होता ऍक्च्युली. अच्छा, म्हणून हे सगळं चाललंय. ऍब्सोल्युटली त्यांच्यासाठीच करतोय. तुझ्यासाठी का करू? नाही पण मग आपण एकदा सीताईला विचारून बघूया. उगाच पंगा नको. सीताई काय झालं? अगं काय झालं? काय गोपाळ केलाय आज? आठवत नाहीये का? कोण कशाला विसरेल सीता? हो ना, अगं मी तयारीच करत होते. का? तू का करत होतीस तयारी? आपली नवीन सून एरवी खूप उत्साहात असते ना. मग आज काय झालंय? आई अगं रागवल्या असतील सुनबाई. जाता आलं नाही ना वस्तीत दंगा करायला. नाही त्याला दंगा नाही म्हणत, जल्लोष म्हणतात. आणि सीताई मी काकूला मदत करत होते आता. हो ना, मीच म्हणाले तिला. अगं ती किचन मध्येच होती. काकू आपण ना शिवाला जाऊ दिलं पाहिजे ग. अगं ती दरवर्षी संपदा, ह्या वर्षी तिने या घरात सून म्हणून पाऊल ठेवलंय. त्याचंही भान ठेवायला नको का? आणि काय जो जल्लोष करायचा आहे ना तो आता घरातच करू दे. हा तर या सगळ्या पूजेची जबाबदारी आता तुझी शिवा. आणि आता निर्णय तू घ्यायचायस. दहीहंडीला जायचंय की घरातली पूजा करायची? ओके ओके काकू, तुला एवढंच हवंय ना की तिने घरातली पूजा करावी. तर समजा म्हणजे जस्ट इन केस ती पूजा करून मग गेली तर चालेल तुला? तुझं तोंड जरा बंद करा. नी आजकाल खूपच डोकं चालायला लागलंय तुझं. चला सणासुदीच्या दिवशी वाद नको. शिवा मी लागते पूजेच्या तयारीला. आणि हा तिला कोणीही मदत करायची नाहीये, नेहमीसारखंच. उर्मिला एकटीला करू दे सगळं. सीता ती एकटी कशी काय? का? तुमचा विश्वास आहे की तिच्यावर? आणि ते काय ते म्हणतात एकावर एक डबल एक्का. हा डबल एक्का. त्यापेक्षा सोपंच आहे ना हे. आणि पुढे जाऊन सगळं तुलाच सांभाळायचंय. त्यामुळे आपण बघूया ना कितपत जमतंय ते. ठीक आहे, मी घेते तयारीला.
संपदा नेहमीसारखी लपून छपून मदत करायची नाही हा. नाही लास्ट टाइम केलीस, या वेळेला चालणार नाही. नाही यावेळेला मीच कुणाची मदत नाही घेणार. वा मस्त. आले. शिवा, या वर्षी हंडी फोडता नाही आली, पण माझाची हंडी फुटली असेल. फुटली का? शिवाचा माज अजून दाखवला नाही मी. तर दाखवला ना तर 7व्या थरावरून डिरेक्ट खाली.